लग्नाच्या आधी माझा नवरा म्हटलं होतं तुला राणी बनवून ठेवेन आणि खरोखर त्यांनी त्याचा शब्द पाळला आहे. फक्त जो पुढचा म्हणजे पुढं 2 शब्द ॲड केलेले नोकरानी. तर मला माझ्या नवऱ्याने राणी बनवून नाही तर नोकरानी बनवून ठेवलेलं आहे. आणि घरामधले सगळे काम केल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर एकच गोष्ट बोलतो, दिवसभर तू करतच काय असते यार, आम्हाला उन्हातान्हात काम करावं लागतं. हो, पण घरामध्ये पण भरपूर काम असतात पतिदेव, हे त्यांना कोण सांगेल. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे टोटल क्लिनिंगचा, की जेणेकरून माझ्या नवऱ्याने हा व्हिडिओ बघावा आणि त्याला माझ्या मनातला जो राग आहे तो त्याच्या म्हणजे त्याला दिसून यावं आणि मी काय बोलते त्याने कान खोलून ऐकावं. दिवसभर एक हाऊसवाईफ काहीच काम करत नाही असं तुम्हाला वाटतं तर बघा, सकाळपासून धुणं, भांडे, कपडे, लत्ते, तरी त्यामध्ये मी काही गोष्टी दाखवलेल्या नाही आहे. जेवढं मला शूट करता आलं तेवढं केलं आहे मी. तुम्हाला सांगते, स्वयंपाक पाणी सगळं करायचं आणि त्यानंतर खायला बसायचं. म्हणजे असं कोणी आपल्याला आयतं आणून देत नाही की चला बुवा ताट वाढून कोणतरी आपल्यासाठी तयार राहील, असं काही नाही. स्वतःच बनवायचं आणि स्वतःच खायचं, अशी एका हाऊसवाईफची ही कथा आहे. आणि प्रत्येक हाऊसवाईफ हे रिलेट करत असेल आणि करत असाल तर नक्की मला कॉमेंट करा आणि मग ही व्हिडिओ तुमच्या नवऱ्याला शेअर करा. कारण खरोखर असे माणसं जे असतात ना, जो बाईला फक्त आणि फक्त संध्याकाळी आल्यावर एकच प्रश्न विचारतात, तुम्ही दिवसभर करता काय? तर हे बघा, एवढे कामं करावं लागतं. मुलाबाळांचं बघून स्वयंपाक पाणी सगळं करून त्यानंतर स्वतःसाठी कोणी ताटसुद्धा वाढून देत नाही, ते सुद्धा स्वतः मला घ्यावं लागतं. यापेक्षा हाऊसवाईफची कायच मी तुम्हाला कथा सांगू. असो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.